सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल माजी आमदार बाळाराम पाटील यांचा सन्मान भारत सरकारने केल्यानंतर पनवेल शहरामध्ये अनेक ठिकाणी आमदार बाळाराम पाटील यांचा नागरी सन्मान करण्यात आला। शेतकरी कामगार पक्ष खारघर शहराच्या वतीने घरकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये माजी आमदार बाळाराम पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी खारघर शहरातील तसेच घरकुल परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। निश्चितपणानं खरं तर मी फील्डवर कार्य करणारा कार्यकर्ता आहे। वैधानिक बाबीचा या सराव हा पनवेल पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम करताना, रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करताना आपसुकच झाला। कारण रायगड जिल्हा परिषद ही मोठी इन्स्टिट्यूट आहे, युनिव्हर्सिटी आहे। त्या ठिकाणी जो सदस्य यशस्वीपणानं काम करेल त्याला विधिमंडळ असो, संसद असो, कुठेही गेलं तरी कुठलीही अडचण नाही। कारण त्या ठिकाणी जे संस्कार किंवा कामाची जी संस्कृती मिळते ती भविष्यातल्या संपूर्ण कारकिर्दीला पुरवून आणि त्या कारकिर्दीला आकार देऊन उरते। भाषण करणं किंवा इतर विषय हे आहेतच, ओघानं ते आले, पण प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याचा माझा जास्त स्वभाव आहे। या साऱ्या अनुभवांती विधान परिषदेमध्ये काम करत असताना शिक्षकांचे असतील, या परिसराचे असतील, पनवेल तालुक्यातल्या अन्य भागाचे असतील किंवा ओव्हरऑल कोकणचे असतील, अनेक प्रश्न मांडताना त्याच्यामध्ये बोलण्याची संधी मिळाली। खरं तर मी पहिल्यांदा या कोकणच्या 5ही जिल्ह्यातल्या शिक्षक वृंदाचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांच्या योगदानातून आणि पनवेल उरणातल्या कार्यकर्ते ज्यांनी हा निवडणुकीसाठी जीवाचं रान केलं त्यांच्या प्रयत्नातून आदरणीय शरद पवार साहेब असतील, पतंगराव कदम असतील, अन्य सहकारी पक्षांचे नेतेगण असतील, आमचे नेते विवेक पाटील, जयंत पाटील असतील, यांच्या माध्यमातून ती संधी मिळाली। आणि हे काम करत असताना अनेकविध प्रश्न त्या ठिकाणी मी मांडले, अनेक सोडवले, अनेक अधुरे राहिले। शिक्षकांचे प्रश्न मांडत असताना आमच्या कालखंडामध्ये तब्बल 67,000 शिक्षकांना जे विनावेतन किंवा अल्पवेतन संस्थेमध्ये काम करत होते त्यांना वेगवेगळे आयुध वापरून त्यांच्या हक्काचा पगार चालू करण्यात यश आलं। ज्याच्यामध्ये वैधानिक मार्ग वापरून प्रश्न सुटत नाही म्हटल्यानंतर आशिष शेलार शिक्षण मंत्री असताना मी माझ्या सहकारी शिक्षक आमदारांना सांगितलं की मी फील्डवरला कार्यकर्ता आहे, जरा आता माझं ऐका। आणि आम्ही भर पावसात त्या ठिकाणी विधिमंडळाच्या आवारामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पायथ्याला त्या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो। रात्री 9:30 वाजता आशिष शेलारांना पावसामध्ये त्या ठिकाणी यावं लागलं आणि यांना आम्ही या चालू अधिवेशनातच शिक्षकांना पगार चालू करतो, टप्प्याटप्प्यानं टप्पा अनुदान म्हणून जाहीर करावं लागलं, ते प्रत्यक्षात तरतूद करावी लागली। हा शिक्षण क्षेत्रामध्ये अशा पद्धतीच्या कामाची कधी सवयी नव्हती किंवा संस्कार नव्हते। पण शेतकरी कामगार पक्षात काम करत असताना सगळ्यात मोठं शस्त्र आमच्या हाती काय असेल तर जनचळवळ, मोर्चा असेल, आंदोलन असेल, धरणं असेल, उपोषण असेल, ह्या मार्गाचा वापर करून ज्या सेक्टरचं काम असेल ते करण्याचा आपण प्रयत्न करायचो। हे शिक्षण क्षेत्राचे त्याचबरोबर या पनवेल उरण रायगडचे अन्यही सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी मांडले। त्या दरम्यान झालेल्या 20-21 मधल्या भाषणांना तो पुरस्कार मिळाला। निश्चितपणानं माझ्या आयुष्यामध्ये 2 चांगले प्रसंग आले।
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते दिल्लीला विज्ञान भवनामध्ये आदर्श जिल्हा परिषदेच्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पानिपतकार विश्वास पाटील आम्ही गेलो. APJ अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते सत्कार झाला आणि आता परवाच राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र विधिमंडळातला उत्कृष्ट भाषण पुरस्कार आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वीकारण्याचं सौभाग्य मिळालं. खरं तर माझ्यासारख्या फील्डवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार हा एक सुखद धक्का होता, पण मनापासून ज्या भावना व्यक्त केल्या त्याची दखल विधिमंडळानं घेतली. या अनेक विषय जे होते ज्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या जुलमी प्रॉपर्टी टॅक्सचा विषय होता, नागरी सुविधांच्या बाबतीत महानगर क्षेत्र असूनही 3-3 दिवसात पाणी मिळणारी पनवेलमधली असुसलेली शहरं होती. त्याच्यानंतर नागरी सुविधा, रस्ते नसणं किंवा अन्य सुविधा नसणं हे होतं. पनवेलच्या पूर्व भागातला नैनाचा प्रश्न होता. नवी मुंबईसाठी ज्या 95 गावांचं भूसंपादन झालं त्यांच्या गरजेपोटी बांधकामांचा प्रश्न होता. असे विविध प्रश्न त्या काळात हाताळलेले होते आणि त्याची दखल खरं तर मी विरोधी पक्षातला आणि तोही शेतकरी कामगार पक्षासारख्या एका वेगळ्या पक्षातला सदस्य, पण मी केलेल्या प्रयत्नांची दखल विधिमंडळातल्या समितीनं, पुरस्कार निवड समितीनं घेतली आणि तो पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारण्याचं सद्भाग्य लाभलं. हे मी माझ्या आयुष्यातला अतिशय मोठा आनंदाचा क्षण समजतो. ज्या तन्मयतेनं किंवा आत्मीयतेनं प्रश्न मांडले त्याची दखल आणि आपण सर्वजण जे पाठबळ देताय त्याचं ते फलित आहे असं मी म्हणेन.